अगदी सोपा असा हा नाश्ता कसा बनवायचा ते बघूया. त्यासाठी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. हे घरी तयार केलेलं पीठ आहे. यामध्ये 1 कप पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं. पिठाच्या गुठळ्या राहता कामा नये. त्यानंतर पुन्हा एकदा 1 कप पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित पातळसर करून घ्यायचं. 1 कप पिठासाठी 2 कप पाणी पुरेसं आहे. पॅन चांगला गरम झाला, थोडंसं तेल लावून घेतलं. गॅस मोठ्या आचेवर ठेवून तांदळाचं हे मिश्रण घालून 10 सेकंदासाठी झाकून ठेवायचं. मस्त असं जाळीदार हे घावण तयार होतं. दोन्हीही बाजूने भाजून घेतलं. थंड झाल्यानंतर बघा अगदी मऊ लुसलुशीत तांदळाच्या पिठाचे घावणं. घावणं तर तयार झाले, पण त्यासोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी बनवायची. 1 वाटी ओला नारळ मिक्सरवरनं थोडासा जाडसर फिरवून घेतला आहे. यामध्ये 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ, भरपूर कोथिंबीर घालून नंतर खमंग फोडणी करायची. 2 चमचे कडकडीत तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून लगेचच ही चटणी तयार झाली. जे घावणं बनवून घेतले आहे त्यामध्ये ही चटणी ठेवून असा रोल करून घेतला. तयार आहे मस्त असा खमंग मऊ लुसलुशीत नाश्त्याचा पदार्थ. मुलांच्या डब्यासाठी असो किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी.